झी 24 तास एक पाऊल पुढे। तू तिथे मी मध्ये सध्या रंजक घडामोडी घडतायत। सत्यजित मंजिरी पुन्हा एकदा एकत्र आलेत, तर दुसरीकडे दादा होळकरची सुटका झाल्यानं विहंग सत्यजितच्या अडचणी आणखीनच वाढल्यात। पाहूया सध्या काय सुरू आहे या मालिकेत। त्यांच्या रूम मध्ये असतात, म्हणजे तुम्ही जोपर्यंत येत नाही ना तोपर्यंत दादा होळकरांची जामिनावर सुटका झालीये आणि त्यामुळे विहंग चिंतेत पडलाय। मोबाईल वगैरे ठेवला होता, काही संपर्काची साधनं नाही का? त्यांचा तुम्हाला फोन आला होता? सहज चौकशी म्हणून विचारल्या। मुधोळकर कोचिंग क्लासेसचं खूप मोठं नाव आहे। आज सकाळीच मला कळलंय दादाला पुन्हा जामीन मिळाला। आपले सगळे प्रयत्न फुकट गेले सत्यजित। मला अजिबात नवल वाटलेलं नाहीये विहंग। अरे दादा आहे तो सुटण्यासाठी काही ना काहीतरी हातपाय मारणारच होता, पण आपण त्याच्या मागे एवढी नष्टर लावून ठेवले की यातून सुटला तरी आता अजून सेल्स टॅक्स आहे, इन्कम टॅक्स आहे, बाकीची प्रकरण आहे, त्याला आता श्वास घ्यायला जागा मिळणारच नाहीये। तर दुसरीकडे दिवसेंदिवस मंजिरी आणि सत्यजितचं नातं आणखी घट्ट होताना दिसतंय। आलो। काय करताय मला खरंच कळत नाही। या मधल्या दिवसात तुझी दृष्ट काढायची राहूनच गेली। माझी चूक आहे, माझ्या लक्षातच नाही राहिलं। दिवसात तुझी दृष्ट काढायची राहूनच गेली। माझी चूक आहे, माझ्या लक्षातच नाही राहिलं, पण इथून पुढे अशी चूक नाही होणार। मंजिरी, तुझ्यापर्यंत येणाऱ्या कुठल्याही संकटाला आधी माझा सामना करावा लागेल। तुला काहीच नाही होऊ देणार मी। पण मग कधी इकडे सत्यजितला मिळवण्यासाठी प्रियाचे प्रयत्न मात्र सुरूच आहेत। हे प्रश्न तू मला का विचारतोस? तू सरळ जाऊन सत्यजितला विचार नाही सगळं, तुला मिळतील तुझी उत्तर। कम ऑन प्रिया, तू आता आपल्यामध्ये त्यांना कशाला आणतेस? मी आणत नाहीये। छोट्या छोट्या गोष्टींसाठी सत्यजित मंजिरीकडे एकूणच काय, धावायची। मालिकेत घडणाऱ्या घटनांमुळे लवकरच काहीतरी ट्विस्ट तू तिथे मी मध्ये बघायला मिळणार हे सुज्ञ प्रेक्षकांना सांगण्याची गरज नाही। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।